वाटतंय? बरं आहे की नाही? अहो तुम्ही आता बोलायला सुरुवात करा. बरं, हळूहळू उठायचं आणि फिरायचं पण आहे. हा डॉक्टर, गेल्या 2 दिवसात ना असं वाटतंय की सासूबाईंमध्ये खूप सुधारणा होते, नाही का हो? बघा, इम्प्रुव्हमेंट तर बरीच आहे, तरी पण आपल्याला त्यांना थोडे दिवस ऑब्झर्व करावं लागेल. बर, पण डॉक्टर, आई पूर्वीसारखी चाला फिरायला कधी लागेल? किती दिवस लागतील? हे बघा, अशीच इम्प्रुव्हमेंट राहिली ना तर लवकरच. मी ना त्यांची औषधे चेंज करतो, ते तुम्ही आणा. ओके? मीना, हरीशला सांगशील ना औषधांचं? ठीक आहे डॉक्टर. खूप आभारी आहे डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. चला, येतो. हो डॉक्टर, थँक्यू. थँक्यू. लक्ष्मी, भावनाचं लग्न होत आहे आणि भावनाचं लग्न आई पाहू शकते, त्याचा मला खूप आनंद होतोय. हो ना बाबा, अहो आजी फक्त भावनाचंच लग्न नाही तर पुढे जानूचा पुन्हा नव्याने संसार सुरू होणार आहे ना, तोही बघणार आहे. हो ना आजी? उठा आता लवकर. विधवा बायकांनी हा मान मिळत नाही. अहो पण का? कुंकू लावणं, छान दिसणं, बांगड्या भरणं, हाऊस माऊस करणं हे फक्त सवाष्ण बायकांनीच करायचं असं कुठे लिहिलंय का? आपण बायकात जर का असा एकमेकींमध्ये भेदभाव करायला लागलो तर काय अर्थ आहे या सगळ्याला? एखाद्या बाईचा जेव्हा नवरा जातो ना, तेव्हा तिने तिच्या आयुष्याचा साथीदार गमावलेला असतो, जोडीदार गमावलेला असतो. अहो मग अशा वेळी आपण त्या बाईला आधार द्यायचा, नव्यानं जगायची उमेद द्यायची का तिचा आनंद हिरावून घ्यायचा? तुम्हाला माहितीये कपाळावर कुंकू का लावतात? कारण ज्या जागेवर कुंकू लावलं जातं ना, तो कपाळाचा मध्यबिंदू असतो आणि त्या जागेवर वारंवार प्रेशर दिल्याने आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. मग ऊर्जा निर्माण करण्याचा अधिकार फक्त सवाष्ण बायकांनाच आहे का? अहो पण ताई, पण बिण काही नाही. हे बघा, ह्या माझ्या होणाऱ्या आजी सासूबाई आहेत आणि त्यांच्या लाडक्या नातवाचं लग्न आहे. मग त्यांनी हाऊस माऊस का नाही करायची? आणि अहो, असं बांगड्या भरल्याने त्यांच्या आयुष्यात जर का 4 आनंदाचे क्षण येणार असतील ना, तर मग आपण त्या विधवा आहेत म्हणून त्यांना नकार देणं मला नाही पटत. अहो, आपणच मोठं पाप करतोय त्यांनी. ताई माझ्या धंद्याचा उसूल आहे. मी असनी आता काही बांगड्या भरू शकत नाही. हरकत नाही, तुम्ही नका भरू बांगड्या, मी बांगड्या भरते त्यांना. आजी सांगा, तुम्हाला कुठल्या बांगड्या आवडल्या? अहो, असं काय करता? सांगा ना, कुठल्या रंगाच्या बांगड्या? खूप पण सांगा. त्यांनी त्या लाल बांगड्या काढल्यात ना, त्या पण चालतील का? आजी, मला माहितीये तुम्हाला आम्ही जशा हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या त्याच आवडल्यात ना? म्हणजे माझ्यासारख्या बाईनं हिरव्या बांगड्या भरलेल्या शोभणार नाहीत ग. आजी, तुमच्या लाडक्या नातवाचं लग्न आहे, मग तुम्ही तुम्हाला आवडतायत ना त्याच बांगड्या भरायच्या. पण थांबा 1 मिनिट. नाही आजी, मी मगाचपासून बघतीये तुम्ही माझ्या आजूबाजूला ये जा करताय. मला असं वाटतंय की तुम्हाला नक्कीच माझ्याशी काहीतरी बोलायचंय. मगाशी जे बोललीस ना, खरं बोललीस भावना. म्हटलं बस एवढंच बोलायचं होतं. आजी, एखाद्याचं कौतुक करायचं असेल ना तर ते सुद्धा दिलखुलासपणे माणसाला करता यायला हवं. पण हरकत नाही, तुमच्या मनासारखं झालं यातच मी समाधानी आहे. तू म्हणतेस तसं कोणाचं दिल खुलास कौतुक करणं मला इतक्यात तरी जमेल असं नाही वाटत. पण एक मात्र नक्की भावना, तू दिसतेस तितकी वाईट निश्चित नाहीयेस. निलांबरे, हा, जरा इकडे.
आम्ही पण भाग्यवान आहोत की आम्हाला सिद्धूसारखा जावई मिळाला, सिंचनासारखी सूत मिळाली. लक्ष्मीताई, आपल्याला ना माहिती असतं आपली मुलं कशी आहेत ते. सिंचू बघा ना, आपल्या सगळ्यांना किती मोठं खोटं बोलली, पण तरी तुम्ही मनात अजिबात राग नाही ठेवला तिच्याबद्दल. किती मोठ्या मनाने माफ केलं तिला. अहो मी कोण माफ करणार आहे? तिचंही असं वागण्यामागचं कारण होतच ना. आणि हे बघा, आपलीच मुलं आहेत ती, आपण नाही माफ करणार तर कोण करणार? तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. सगळ्या सासू अशा नाही वागत ना, म्हणूनच म्हणाले मी. खरंच माझी सिंचू खूप भाग्यवान आहे. अहो गुणी आहे ती. आणि हे बघा, तुम्ही आमच्या सिंचूविषयी मनात अडी ठेवू नका. खूप समजूतदार आहे ती. आणि अहो दोष कुणामध्ये नसतात. खरंच आज ना हे सगळं बघून, तुम्हा सगळ्यांकडे बघून ना मला आता सगळी काळजीच मिटली. चला, सगळे आपल्याला बोलत आहेत. तुम्ही आधी डोळे पुसा आणि व्हा पुढे. मी आलेच.